युतीबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा भाजपसोबत सुरू नसल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। युतीसाठी कोणत्याही शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती दबाव आणला नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं। युती ही खूप मजबूत आहे, किती तडे गेले तरी युती होणारच असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तसंच युतीबाबतचा प्रस्ताव नको असेल तर छापून आणा असा टोला देखील संजय राऊत यांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला। लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचं मोल नष्ट होतं। ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंग नंतर संजय राऊत यांनी तसं ट्विट केलंय। ट्विटच्या माध्यमातून राऊतांनी दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यावरतीच निशाणा साधला असं दिसतंय। ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या दरम्यान मनसे नेते आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। ठाण्यातील वंदना चित्रपटगृहात लावण्यात आलेल्या ठाकरे सिनेमाचे पोस्टर्स वरील संजय राऊत यांचं नाव मनसे कार्यकर्त्यांनी खोडलं। ठाकरे सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी जागा उपलब्ध नव्हती आणि त्यातून काही गैरसमज झाल्याची प्रतिक्रिया अभिजित पानसे यांनी दिली। जागा नसल्यानंच मी तिथून निघून गेल्याचं पानसे यांनी म्हटलं। माझ्यासाठी फिल्म रिलीज होणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले। ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी अभिजित पानसे यांच्या कुटुंबियांना बसायला जागा न मिळाल्यानं मानापमान नाट्य रंगलं। या अपमानाचा बदला घेण्यासाठी मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी सिनेमागृहातील सर्व तिकीट विकत घेतली। उद्या 12:30ला होणाऱ्या पहिल्या शोसाठी अभिजित पानसे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश कदम यांनी दिली। त्यामुळे भविष्यात या मानापमान नाट्यावरनं हा वाद अधिक चिघळण्याची चिन्ह आहेत। दिग्दर्शक हा खरा कॅप्टन असतो आणि त्याचा मान राखायलाच हवा असं वक्तव्य मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं। बाळासाहेब असते तर त्यांनाही हे आवडलं नसतं असं देखील खोपकर यांनी म्हटलं। ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे हे चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग सुरू असताना अपमानित झाल्यानं तडकाफडकी उठून गेले। दरम्यान कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केला तर लाथ कशी मारायची लोकांनी तुझ्याकडून शिकण्याची गरज असल्याचं ट्विट मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केलं। चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून उद्योगपती वेणुगोपाल धूत यांना कर्ज दिल्याप्रकरणी 4 ठिकाणी धाडी टाकल्यात। मुंबई औरंगाबादेत सीबीआयनं धाड सत्र सुरू केलंय। उद्योगपती वेणुगोपाल यांच्या व्हिडिओकॉनवरती 2 ठिकाणी सीबीआयनं धाड टाकली। मुंबईच्या बीकेसी परिसरात स्थित द कॅपिटल इमारतीच्या ए विंग मध्ये सीबीआयनं धाड टाकली। जवळपास 4 ते 5 अधिकारी इथं नुपावर रिन्युएबल्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयामध्ये तपासणी करत आहेत। औरंगाबादच्या व्हिडिओकॉन कंपनीत सीबीआयनं धाड टाकली असून अकाउंट विभागात झाडाझडती सुरू आहे। चित्तेगावच्या कंपनीत छापा मारल्याची माहिती मिळते। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयानं नोटीस बजावले। या संदर्भात न्यायालयानं राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले असून पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होईल। स्मारक समितीचं कोणतेही कार्यालय नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्याच्या निर्णयाला ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांनी मात्र विरोध केलाय। कुणाला हवीत ही स्मारकं, आम्हाला रुग्णालय आणि शाळा पाहिजेत असं ट्विट डे यांनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा सुरुवातीचा खर्च 425 कोटी रुपये होता, मात्र या खर्चात सतत वाढ होत आली आहे। डॉक्टर आंबेडकर स्मारकाच्या या वाढत जाणाऱ्या खर्चाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे। या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी होईल। अमरावतीतील मेळघाट वासियांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा पेटला असून आदिवासींना कमी मोबदला दिल्याचा आरोप आहे। तसंच हातात रोजगार नसल्यानं आदिवासी मूळ गावी परततायत। दरम्यान जंगल पेटवणं, हिंसा करणं हा पर्याय नसून कायदेशीरपणे मागण्या मांडाव्यात, त्यावरती नक्कीच तोडगा काढण्यात येईल असं वन विभागाच्या संरक्षकांनी म्हटलंय। रायगडचे काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाली। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पत्राद्वारे त्यांची निवड झाली। काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर तुषार शेवाळे यांची निवड झाली। पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही निवड केली असून आगामी निवडणुकीत शेवाळे यांना धुळे मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता आहे। काँग्रेसला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यश मिळत नसल्यानं प्रियांका गांधी यांचं नाव समोर आणलंय। मात्र प्रियांका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी होऊच शकत नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं। कल्याणमध्ये आयोजित कोकण महोत्सवात ते बोलत होते। मोदी यांनी पवार काँग्रेसलाच साथ देत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्यावर टीका केली। पवार साहेबांना देश आणि महाराष्ट्र ओळखतो, त्यांच्यासाठी देशहित महत्त्वाचं असल्याचं आव्हाड म्हणाले। जिंतूरच्या स्थानिक आमदारांनी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली आहे। 10 वर्षांपासून खासदारांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात एकही प्रश्न उचलला नाही। जर उचलला असता तर मला दाखवा, मी त्याला 5 लाख देईन असं वक्तव्य आमदार विजय भांबळे यांनी केलं।
अनेक अधिकार गोठवण्यात आल्यानं तालुका पंचायत समिती सदस्यांना केवळ नामधारी म्हणून काम करावं लागत आहे। त्यामुळे आपल्या न्याय हक्कांसाठी राज्यातील पंचायत समिती सदस्यांचं सर्वपक्षीय 3 दिवसीय साखळी उपोषण करत आहेत। कराडला ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी हे उपोषण असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा, सदस्यांना विकास कामांसाठी 50 लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्या समिती सदस्यांनी केल्या। येत्या 28 जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं साखर आयुक्त कार्यालयावरती हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल। दरम्यान थकीत FRP ही प्रमुख मागणी असून आरपारची लढाई असणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं। सोलापूर महापालिकेतील परिवहन कर्मचाऱ्यांचा तब्बल 1 वर्षांपासून पगारच न दिल्यानं परिवहन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे। संपाचा 3रा दिवस असून जोवर महापालिका प्रशासन 2 महिन्यांचा पगार देत नाही तोवर कामबंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा कामगारांनी दिला। पारंपरिक मच्छीमार विरुद्ध अवैध LED मासेमार असा संघर्ष पुन्हा पेटलाय। LED लाईट वापरण्यास बंदी असताना समुद्रात LED लाईटच्या माध्यमातून राजरोसपणे मच्छीमारी सुरू आहे। पर्यावरणाला अत्यंत घातक असलेल्या या LED मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून साखरतर तसंच कारासवली काळबादेवी बंदरावरील पारंपरिक मच्छीमारी बंद आहे। दर्यात मासेच मिळत नसल्यानं शेकडो मच्छीमार बोटी किनाऱ्याला बसल्यात। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 65 वर्षीय वयोवृद्ध शेतकरी केशव इंगळे हे गेल्या 11 दिवसांपासून आपल्याला बसलेत। शहापूरच्या ग्रामपंचायतीच्या विरोधात त्यांनी हे उपोषण सुरू केलंय। इंगळे गेल्या 35 वर्षांपासून शहापूर गावात स्वतःच्या जमिनीवरती शेती करत होते, मात्र सरपंचानं कोणतीही नोटीस न देता त्यांच्या पिकाची नासधूस करून जमिनीवर ताबा घेतलाय। आश्चर्याची बाब म्हणजे 9 दिवस उलटून देखील जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची भेट काही घेतली नाही। महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून अद्याप या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाहीये। भोई, धनगर, नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा यासाठी उपोषण सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळ एका कारनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात पती पत्नीसह त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय। अहमदनगरमधील पुणे नगर महामार्गावरती 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। यात 2 जण जागीच ठार झाले। ट्रकनं कारला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला। नागपूरच्या मिहान परिसरात खासगी कंपनीच्या चालत्या बसला अचानक आग लागली। यावेळी बसमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर कोणी नव्हतं। चालकानं देखील उडी मारली, त्याच्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। बीडच्या परळीमधील शिवाजीनगरमध्ये सेफ्टी टँक साफ करताना 2 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला। 5 कामगार या टँकमध्ये उतरले होते। दरम्यान त्यातील 3घांची प्रकृती गंभीर आहे। मयत अर्जुन भालेराव आणि विशाल लांडगे यांच्यासह 3 कामगार पहाटेच्या सुमारास सेफ्टी टँकचं काम करत होते आणि यावेळी दुर्घटना घडली। या घटनेनंतर कामगारांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली। अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील कष्टी इथं जनता विद्यालयातील 8वीच्या विद्यार्थ्यांना 3 शिक्षकांनी मारहाण केली आणि या प्रकरणी आता 3घांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवलाय। पंढरपूरच्या इथे वाखरी आश्रमशाळेत 10वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे। शाळेत मुलानं चिठ्ठी देऊन छेडछाड केल्यानंतर तिने आत्महत्या केली असून या प्रकरणी आरोपी फरार झालाय। बीडमध्ये छेडछाडीला कंटाळून 9वीच्या विद्यार्थीनं विष पिऊन आत्महत्या केली। वडवणीच्या ब्रह्मनाथ तांडा इथे धक्कादायक घटना घडली असून अमर तिडके आणि हनुमंत सावंत हे 2 आरोपी फरार आहेत। नंदुरबारच्या अक्कलकुवातील सोरापाडा इथं 8 वर्षांच्या चिमुकलीवरती बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी गावात तणाव निर्माण झाला। या प्रकरणी 32 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली असून गाव बंदचं आवाहन केलंय। बुलडाण्याच्या शेगावमध्ये 25 वर्षीय तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी वैभव तोरखेडे या आरोपीसह 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। मीरा रोडच्या पेणकर पाडा इथल्या आधार ओल्ड एज होम वेलनेस सेंटर वृद्धाश्रमात एका वयोवृद्ध महिलेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। आपचे राजू सिंग यांना हा व्हिडिओ मिळाला होता। सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर समाजातनं मात्र तिखट प्रतिक्रिया उमटतायत। राजू सिंग यांनी वृद्धाश्रमातील गैरवर्तनाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान मारहाण करणाऱ्या महिलेला कामावरनं काढून टाकल्याचं कळत आहे। नालासोपारात प्रदीप मांजरे यांच्या मुलीच्या 2ऱ्या वाढदिवसाला त्यांनी साईमाला ड्रायफ्रूट सेंटरमधून केक आणला, मात्र या केकला बुरशी लागल्यानं कुटुंबियांना धक्का बसला। वाढदिवस असलेल्या मुलीसोबत इतरही लहान मुलांनी हा केक खाल्ला होता। दरम्यान आपली बाजू लपवण्यासाठी दुकानदारांना दुसरा केक बदलून देत असल्याचं सांगत सारवासारव केली आणि या प्रकरणी नागरिकांकडून मात्र कारवाईची मागणी होते।
कुही तालुक्यातील वडद शिवारात मोहफुलांची दारू बनवण्याच्या ठिकाणावरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली. पारधी वस्तीत अवैध दारू बनवण्याचा धंदा सुरू होता. यावेळी 17 लोखंडी आणि प्लास्टिक ड्रम्समध्ये 3400 लिटर मोहफुलांची दारू उत्पादन शुल्क विभागानं नष्ट केली. या ठिकाणी अवैध मोहफुलांची दारू मोठ्या प्रमाणात बनवली जाते. 24 तास समान पाणी योजनेअंतर्गत पुणे पालिकेकडनं अत्याधुनिक यंत्राच्या द्वारे पाणी गळती शोधण्याचं काम आता केलं जाईल. शहरात सध्या सुमारे पाण्याची 35 ते 40% गळती होते. या यंत्राचा वापर केला तर 15 ते 20% गळती होईल. मराठवाडा आणि विदर्भ दुष्काळाची छायेत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीला औरंगाबादच्या अन्न बचाव समितीनं वेगळं अभियान जे आहे त्याचं सुरू केले. अभियानात दारोदारी भिक्षा मागून शेतकऱ्यांसाठी धान्य जमा केलं जाईल. या उपक्रमात अन्न बचाव समितीचे सदस्य दारोदारी भिक्षा मागतात. भिक्षा मागताना धान्य देण्याचं आवाहन नागरिकांनी केलंय. पुणे शहरातील 6 पंपिंग स्टेशनच्या विद्युत आणि देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यानं पुण्याचा पाणीपुरवठा आज ठप्प आहे. दरम्यान उद्याही पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत असेल. सलग 2 दिवस दुरुस्तीचं काम सुरू असणार असल्यानं पुणेकरांना सलग 2 दिवस पाणी टंचाईच्या भीषण कळा सोसाव्या लागतील. दरम्यान पाटबंधारे विभाग देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणी कपात करत असल्याचा आरोपच नागरिकांनी केला. नागपूर विभागात सध्या 22% जलसाठा राहिला असून विदर्भात याहीपेक्षा भयंकर स्थिती आहे. त्यामुळे विदर्भावर पाणी टंचाईच्या संकटाचं सावट दिसून येतं. पश्चिम महाराष्ट्रातील सधन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरलाही पाणी टंचाईचे चटके बसताना दिसत आहेत. पाण्याच्या टँकरवरती चढून लहानग्यांवर पाणी भरण्याची वेळ आली. शहराला टँकर दाखल झाल्यानंतर या टँकर भोवती नागरिकांची अशी गर्दी होते. सध्या शहरात कमी दाबानं पाणी पुरवठा होत असून त्यामुळे टँकरचा आधार कोल्हापूरकरांना घ्यावा लागतोय. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रवादावरून आता खडे बोल सुनावले. पुण्यात ते सिम्बॉयसिस महाविद्यालयात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलले. मणिकर्णिका सिनेमाला आमचा विरोध नसून करणी सेनेच्या नावाखाली काही जण अफवा उठवत असून त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करणी सेनेचे मुंबई अध्यक्ष जगदीश सिंह भानुजा यांनी केलंय. काही तांत्रिक बिघाडामुळे कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर सकाळच्या सुमारास लोकल थांबल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे रुळांवरती 5 ठिकाणी होत असलेले डीप स्क्रीनिंग आणि लोअर परळ पुलाचं पाडकाम यामुळे रेल्वेच्या वेगावरती मर्यादा येत असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांना या विलंबाचा त्रास करावा लागेल. आज आणि 26 जानेवारी रोजी मध्यरात्री परळ टर्मिनससाठी ब्लॉक घेण्यात येत असून मध्यरात्री हे काम सुरू राहील. त्यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द होतील तर मेल एक्सप्रेसच्या गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल होईल. कोकण रेल्वे मार्गावरती प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आजपासून वांद्रा ते बंगळुरू दरम्यान विशेष गाडी सुरू करण्यात येईल. खेड, चिपळूण, संगमेश्वर या ठिकाणी या गाडीचा थांबा असेल. कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्वात लोकप्रिय असलेल्या मांडवी आणि कोकण कन्या एक्सप्रेस गाड्यांचं रुपडं पालटणार आहे. या गाड्यांना बाहेरनं स्टील आणि आतून अॅल्युमिनियमचे कोच बांधले जातील. त्यामुळे या डब्यांचं वजन कमी होऊन गाड्यांचा वेग वाढेल. या दोन्ही गाड्यांचा वेग आता ताशी 100 किलोमीटर इतका आहे. 130 किलोमीटर प्रति तास असा तो केला जाईल. नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासतोय. सरकारी ग्रामीण रुग्णालयाला औषधी पुरवठा वेळेवरती होत नसल्यानं थोर गरीब रुग्णांना बाहेरनं औषध आणावे लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांची आर्थिक लूट होते. येत्या निवडणुका या ईव्हीएमद्वारेच होणार असून पुन्हा मतपत्रिकांकडे वळणार नसल्याचं निवडणूक आयोगाचे आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केलं. बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याच्या मागणीला निवडणूक आयोगानं नकार दिला. वाराणसीमध्ये प्रियंका गांधी समर्थकांनी विविध भागात पोस्टरबाजी करत प्रियंका गांधी वाड्रा या आमच्या खासदार म्हणून निवडून याव्यात अशी मागणी केली. रेल्वेत मागील 5 वर्षांपासून 2,82,976 जागा होत्या आणि आता 3 महिन्यात या जागा भरून काढू हा जुमला असल्याची टीका करणारे ट्विट पी चिदंबरम यांनी केलं. कर्नाटकचे पर्यटन मंत्री शिवकुमार यांनी महिला ऑफिसरला ऑन ड्युटीवरती असताना अर्वाच्य भाषा वापरली. ही घटना 22 तारखेची असून दोघांमधली वाद हा कॅमेऱ्यात कैद झाला. योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवरती भाष्य केलंय. 2 पेक्षा अधिक मुलांना जन्म घालणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्या अशी मागणी बाबा रामदेव यांनी केली. हरियाणातील गुरुग्राममध्ये आज सकाळी 4 मजल्याची इमारत कोसळल्याची घटना घडली. गुरुग्राम येथील उल्लावास गावात ही इमारत कोसळली असून एनडीआरएफची 3 पथकं घटनास्थळी दाखल झाली.
ढिगाऱ्याखाली 5 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हरियाणाच्या गुरुग्राम मधील नुथुपुरा भागातील झोपड्यांना भीषण आग लागली. या आगीत 45 झोपड्या जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बिहारच्या समस्तीपूरमध्ये आरजेडीचे नेते रघुवर राय हे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची अज्ञातांनी गोळ्या मारून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात तणाव आहे. तामिळनाडूच्या कोइंबतूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी संप सुरू ठेवला असून आपल्या मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यावरती उतरल्याचं दिसलं. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेतनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार समोर आला. अगर मालवा भागातील एका शेतकऱ्यावरती 20,000चं कर्ज असताना त्याला केवळ 13 रुपयांची कर्जमाफी दिली गेली. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडनं गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं. यावेळी भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. लान्स नायक नाझीर अहमद वणीला मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार देण्यात आला. दहशतवाद सोडून वणी बनला होता लष्करी जवान. मध्य प्रदेशमधील छत्तरपूरच्या शाळेमध्ये दारूच्या नशेमध्ये आलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांनी मोबाईल कॅमेऱ्याच्या द्वारे शूटिंग केलेली आहे. आरडाओरडा करत त्याला खुर्चीवरनं उठायला भाग पाडलं. प्यारे राजा असं या प्राथमिक शिक्षकाचं नाव आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीतील पर्वतीय भागात गेल्या 3 दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी होती आहे. त्यामुळे या बर्फवृष्टीचा इथल्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. अनेक गाड्या अडकल्यात.